जय जगदंब नमो आदेश। मी प्राध्यापक आंधळे सर तुमचं ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। आपल्या चॅनलवरती सातत्याने एक प्रश्न श्री भवानी मातेबद्दल विचारण्यात आलेला आहे। तो प्रश्न असा की श्री तुळजाभवानी मातेच्या अंगावरती सर्व अलंकार आहे, मग नेमकं तिने पायामध्ये जोडवं हा दागिना धारण का केलेला नाही? तुळजाभवानी ही मुळामध्ये सुवासिनी आहे, मग सुवासिनीचा मुख्य असणारा दागिना म्हणजे गळ्यातील मणिमंगळसूत्र आणि पायामधील जोडवे। मग जगदंबा त्या ठिकाणी अखंड सौभाग्यवती असताना सुद्धा तिच्या पायामध्ये जोडवे हा दागिना आपल्याला का दिसत नाही किंवा तुळजाभवानीने जोडवे धारण का केलेले नाही? या प्रश्नाचं सर्व उपासकांच्या आग्रहास्तव या ठिकाणी आज आपण उत्तर देऊया आणि हा प्रकार काय हे सुद्धा विश्लेषण करूया। बघा, या ठिकाणी श्री तुळजाभवानी माता तर आहेच, परंतु असं म्हणतात की वणीची जी सप्तशृंगी जगदंबा आहे, सप्तशृंगी जगदंबेच्या पायामध्ये सुद्धा त्या ठिकाणी जोडवं नाही। काही सप्तशृंगीच्या फोटोमध्ये तिच्या पायामध्ये जोडवं असल्याचा देखावा घालण्यात आला होता, परंतु मूळ वणीगडावरती जर आपण सप्तशृंगीचं स्वरूप पाहिलं तर तिच्या पायामध्ये आपल्याला जोडवे दिसत नाहीत। श्री तुळजाभवानी मातेच्या पायामध्ये जोडवे दिसत नाहीत। कोल्हापूर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या बोटांमध्ये सुद्धा आपल्याला जोडवे दिसत नाही। त्याबरोबरच श्री रेणुका मातेच्या पायामध्ये सुद्धा आपल्याला जोडवे दिसतच नाही, कारण माहूर गडावरती रेणुकेच्या फक्त मुखकमलाचीच पूजा केली जाते। म्हणजेच थोडक्यात काय, 3.5 शक्तिपीठामध्ये जी जगदंबा आहे, जी महिषासुर मर्दिनी आहे, जी दैत्यनाशिनी आहे, अशा जगदंबेच्या पायामध्ये आपल्याला जोडवं दागिना वर्जित केलेला दिसतो। आता जगदंबेला त्या ठिकाणी सौभाग्यदायिनी म्हणतात, ती लक्ष्मीदायक सुद्धा आहे, ती अन्नपूर्णा सुद्धा आहे। अशा ह्या जगदंबेच्या अंगावरती आपल्याला त्या ठिकाणी नाना विविध प्रकारचे दागिने सज्ज झालेले दिसतात। गळ्यामध्ये गळसर आहे, दांडपट्ट्याचा हार आहे, त्या ठिकाणी असणारा मोतीहार आहे, चंद्रहार आहे, नाना प्रकारचे प्राचीन अर्वाचीन असे सर्व दागिने बाजूबंदासहित अगदी कानातील झुमक्यांपासून झुमरापासून तर बिंदी बिजवऱ्यापर्यंत जगदंबेला आहेत। अगदी अक्षरशः या दागिन्यांची पुनरावृत्ती सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला झालेली दिसते। म्हणजे एक दागिना हा 2-2 वेळेला तिला घालण्यात येतो, एवढे भरभक्कम दागिने तिच्या अंगावर आहे। मग नेमकं जोडवं का नाही? तर यामागे कारण आहे जगदंबेने केलेलं दैत्यवधाचं। जसं श्री तुळजाभवानी मातेने कुकुर नावाच्या दैत्याचा वध केला आणि सती अनुभूतीचं संरक्षण केलं, जगदंबा सप्तशृंगीने महिषासुराचा वध केला आणि सप्तशृंगावरती निवास केला, महालक्ष्मीने त्या ठिकाणी असणाऱ्या कोल्हासुराचा वध केला, तर श्री रेणुका जगदंबेने परशुरामाच्या हस्ते सहस्रार्जुन नावाच्या राजाचा म्हणजेच दैत्याचा त्या ठिकाणी वध घडवून आणला। ही जी काही सर्व तिची लीला आहे, या लीलेमध्ये आपल्याला प्रामुख्याने दर्शन घडतं ते जगदंबेच्या महिषासुर मर्दिनी किंवा दैत्यमर्दिनी या स्वरूपाचं। दैत्यमर्दिनी म्हणजे काय, तर दैत्याच्या छातीवरती जिने पाय देऊन स्वतःच्या खड्गाने, त्रिशूळाने, तलवारीने त्याचं मस्तक धरापासून वेगळं केलं, ह्या तिच्या तेजोमय स्वरूपाचं। जोडवं हा एक अलंकार असा आहे जो त्या ठिकाणी सुवासिनी स्वतःच्या पतीच्या लज्जेचं प्रतीक म्हणून स्वतःच्या पायामध्ये धारण करतात। म्हणजे स्त्रीचा पाय कुठेही वाकडा जाऊ नये, स्त्रीच्या पायाने कुठलाही वाकड्या रस्त्याने प्रवेश होऊ नये, थोडक्यामध्ये स्वतःच्या सतीत्वाची, स्वतःच्या शीलतेचं, स्वतःच्या अब्रूचं रक्षण तिने करावं आणि वाईट मार्गावरती पाऊल टाकू नये। आणि ह्या वाईट मार्गावरती आपल्याला जायचं नाही याची ओळखण तिला तिच्या पतीच्या रूपाने राहावी, म्हणून पायाच्या बोटांमध्ये जोडवं घालण्याचा प्रघात सुरू झाला। म्हणजे उजव्या पायातील जोडवं हे शिवस्वरूपी पती, तर डाव्या पायातील जोडवं हे शक्ती स्वरूपी पत्नीचं प्रतीक आहे। पती पत्नीच्या प्रेमी युगलाचं, मैथुनाचं, जोडीचं प्रतीक म्हणजे त्या ठिकाणी पायातील जोडवं, की तुझ्या पायामध्ये हे जोडवं आहे म्हणून हे सुवासिनी स्त्रिये, हे पतिव्रता स्त्रिये, तू सदैव तुझ्या पतीचं स्मरण ठेव आणि स्वतःचं पाऊल वाकडं पडू देऊ नको। थोडक्यामध्ये काय, एक प्रकारे पतीच्या नात्याची आगळीक, पतीच्या नात्याचं बंधन हे जोडव्यामुळे स्त्रीला प्राप्त होतं। त्यामुळे असं म्हणतात की पती वारल्यानंतर महिलेने पायामध्ये जोडवं घालू नये, कारण त्या ठिकाणी शिवस्वरूपी तिच्या पतीचा त्या ठिकाणी अंत झालेला असतो। त्या ठिकाणी जी पतिव्रतेची तिची त्या ठिकाणची रेषा होती ती पुसलेली असते, मग अशा स्त्रीच्या पायामध्ये जोडव्याला अर्थ राहत नाही, त्यामुळे विधवा स्त्रियांनी जोडवं घालू नये असा जुन्या काळामध्ये प्रघात होता। परंतु इथे जे काही जगदंबेचं स्वरूप आहे, हे जगदंबेचं स्वरूपच मुळामध्ये कुठल्याही कोणाची पत्नी म्हणून नसून ते महिषासुर मर्दिनी स्वरूपामध्ये आहे।
हा विषय वेगळा की तुळजाभवानीमध्ये पार्वती अंश आहे, रेणुका जगदंबेमध्ये पार्वती अंश आहे, सप्तशृंगी जगदंबेमध्ये काही अंशी पार्वतीचा अंश आहे. पण जरी पार्वतीचा अंश असला तरीही जगदंबेची उत्पत्ती ही सर्व देवी देवतांच्या एकत्रित शक्तीपासून झालेली आहे. जर आपण दुर्गा सप्तशती वाचली तर दुर्गा सप्तशतीच्या मध्यम चरित्रामध्ये वर्णन येतं की ब्रह्मा, विष्णू आणि महेश आणि इतर सर्व देवी देवता या सर्वांची आत्मशक्ती एका ठिकाणी एकत्र झाली. या आत्मशक्तीपासून त्या ठिकाणी पर्वतासारखा जाळ निर्माण झाला, अग्नी उत्पन्न झाला आणि या अग्नीने एका नारीचं स्वरूप धारण केलं. ही नारी म्हणजेच भगवती महिषासुरमर्दिनी. म्हणजेच काय, तिची उत्पत्ती संपूर्ण पुरुष देवांच्या एकत्रित शक्तीपासून झालेली आहे आणि तिने महिषासुराचा वध केलेला आहे, महिषासुराचं मर्दन केलेलं आहे, दैत्याचा वध केलेला आहे, दैत्याचं मर्दन केलेलं आहे. दैत्यासुरमर्दिनी हो महिषासुरमर्दिनी म्हणजेच काय, जिने एखाद्या मर्दाप्रमाणे दैत्यासोबत कुस्ती खेळली, झटापट खेळली, युद्ध खेळली, अशी मर्दाला हरवून त्या मर्दावरती छातीवर पाय देणारी मर्दिनी, मर्दाची मर्दिनी म्हणजे मर्दापेक्षा सुद्धा कणभर शिल्लक शक्ती ठेवणारी जगदंबा. मग तुम्ही सांगा, अशा ह्या कणखर स्वरूपाच्या पायामध्ये जर जोडवे असते तर हे जोडवे कुठेतरी तिच्यावरती त्या ठिकाणी शिवतत्वाच्या प्राबल्याचं प्रतीक राहिलं असतं. तिला त्या पद्धतीनुसार दैत्याचा वध करता आला नसता. ती मर्दिनी आहे. शरीर जरी नारीचं असलं तरी तिच्यामध्ये असणारी शक्ती ही पुरुष देवांची आहे. ती स्वतः एक मर्द आहे, मर्दिनी आहे, तिच्यामध्ये तो कणखरपणा आहे आणि या कारणास्तव लोकलज्जेचं, अब्रूचं, इज्जतीचं आणि शीलतेचं प्रतीक असणारे जोडवे हे महिषासुरमर्दिनी जगदंबेने स्वतःच्या पायामध्ये धारण केले नाही. बाकी तिच्या अंगावरती सर्व अलंकार आहेतच. आणि या कारणामुळे तुळजाभवानी असो किंवा महिषासुरमर्दिनी या जगदंबेच्या स्वरूपाच्या पायामध्ये आपल्याला जोडवे दिसत नाही, जे तिच्या मर्दिनीपणाचं प्रतीक आहे. तर आजचा ही माहिती आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. अशाच निरनिराळ्या आणि रोचक माहितीसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करण्यासाठी घंटीच्या बटनावरती क्लिक करा, ऑल बटनावरती प्रेस करा, जेणेकरून आम्ही टाकलेला प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात आधी तुम्हाला कळेल. आणि व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओच्या कमेंटद्वारे मला ती माहिती नक्की कळवा. भेटूया पुढच्या निराळ्या माहितीमध्ये. तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो. जय जगदंब. नमो आदेश.